लेझर विजन करेक्शन हे कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत आपण करू शकतो। नमस्ते, माझे नाव आहे डॉक्टर रिद्धिमा बगली। मी मेडिलेझर पुणे येथे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे। तर आपल्याला आतापर्यंत माझे व्हिडिओज बघून कळलं आहे की किमान कमीत कमी वय 18 पूर्ण पाहिजे, पण आयडियली 20-21 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आपण लेझर शस्त्रक्रियेने चष्म्याचा नंबर घालवू शकतो। ह्याचं कारण हे आहे की तुमचा नंबर स्टेबल असला पाहिजे, डोळ्याची वाढ पूर्ण झाली पाहिजे, म्हणजे जो आपण नंबर काढतोय तो परत वाढणार नाही आणि बदलणार नाही। पण मला फ्रिक्वेंटली कॉमेंट्समध्ये विचारलं जातं की अपर एज लिमिट काय आहे, म्हणजे कोणी 50ला 70ला मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय आणि त्याच्यानंतर नंबर राहिलाय तो घालवायचा आहे, तर करू शकतो का? तर ह्याचा आन्सर ऍक्च्युअली ब्रॉडली येस आहे, कारण काही अपर एज लिमिट नाही। प्रोसिजर्स वेगवेगळे असतात की 40 पर्यंत युजली आपण लेसिक, स्माइल, ICL ह्या प्रोसिजर्सनी नंबर घालवतो। जसं जसं मिडल एज मध्ये आपण यायला लागतो, 50 नंतर 60s नंतर आपण लेन्स बेस्ड ऑप्शन्स करतो, म्हणजे सर्जरी वेगळी होते पण आपला जो हेतू आहे की चष्म्याचा नंबर घालवला पाहिजे तो आपण मल्टीफोकल लेन्स घालून वेगवेगळ्या पद्धतीने घालवू शकतो। आता मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे, डोळ्याच्या आत एक लेन्स आहे आणि नंबर राहिला आहे, तर आपण तो नंबर घालवू शकतो का? त्याचं पण उत्तर आहे येस, आपण तो नंबर घालवू शकतो। जर मल्टीफोकल लेन्स आहे डोळ्यात आणि काही नंबर राहिलाय तर आपण तो लेझरनी नक्कीच घालवू शकतो, मग पेशंटला विदाऊट चष्मा सगळं दिसू शकतं। पण जर आता पेशंटच्या डोळ्यात मोनोफोकल लेन्स आहे आणि आता त्यांना रीडिंग चष्मा नकोय, तर अशा ऍडिशनल ऍड ऑन सल्कस मध्ये बसणाऱ्या लेन्सेस असतात, म्हणजे एक मल्टीफोकल पातळ अशी लेन्स तुमच्या आधीच्या लेन्सच्या वर जर आपण बसवली तर जो काय उरलेला लांबचा नंबर आणि जो रीडिंग 2.5 नंबर आहे तो सुद्धा आपण ह्या पेशंट्समध्ये घालवू शकतो। तर ब्रॉडली 18 वर्षानंतर आपण कुठलाही नंबर कुठल्याही वयामध्ये विदाउट एनी अपर लिमिट फॉर द नंबर ऑर फॉर द एज आपण नक्कीच घालवू शकतो। तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की विचारा। धन्यवाद।